ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे। हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता जमा झाली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी ही माहिती दिली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या कव्हर करायचा प्रयत्न करू। नमो शेतकरी योजना अखेर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। होय शेतकरी मित्रांनो, एकदम खरी आणि महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। सध्या काही अशा फेक बातम्या येत आहेत की त्यामध्ये सांगण्यात येत आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले, आज आले, काल आले, उद्या येणार, काल जमा झाले, म्हणजे अशा बऱ्याच बातम्या आहेत। त्याबाबतची आता आपण सविस्तर एक अपडेट तर देणारच आहोत। मात्र त्यापूर्वी आता आनंदाची बातमी पण सरकारकडून आलेली आहे। नेमके पैसे कधी वाटप होणार व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत आता घेण्यात आलेला आहे। मग आता हप्ता कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होणार, सर्व काय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। नेमके पैसे आता कधीपर्यंत कोणत्या जिल्ह्यात जमा होण्याची शक्यता आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती मात्र टाका, म्हणजे काय होईल, तुम्हाला रोजची रोज महत्त्वाच्या अशा अपडेट बघायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा, राज्य सरकारकडून अखेर मोठी घोषणा। शेतकरी अखेर खुश झालेले असून शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळालेला आहे। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांना वाटत होता पैसे आज येतील, उद्या येतील, मात्र नमो शेतकरी योजनेचे तर काही पैसे जमा होत नव्हते। मात्र आता पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। टोटल रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा आता नक्कीच मिळू शकतो। यामध्ये 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि काही शेतकऱ्यांना 4000 रुपये देखील देण्यात येणार आहेत। त्याचं मुख्य कारण सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झाल्याने शेतकरी खुश झालेले आहेत। आता जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुम्हाला पैसे भेटतील, कारण सरकारने नमो शेतकरी योजनेमध्ये आता 3 मोठे कडक नियम देखील लागू केलेले आहेत। या नियमामुळे शेतकऱ्यांचा हप्ता आता काही बंद होणार आहे। म्हणजे आता शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी असे आहेत की त्यांचा हप्ता सरकारकडून आता कायमचा बंद करण्यात येणार आहे। जर तुम्ही पण सरकारने सांगितलेली ही 3 कामे केली नाही तर तुमचा पण हप्ता बंद होऊ शकतो किंवा तुम्हाला या वेळेचा हप्ता मिळणार नाही। सरकारने आता मोठा बदल केलेला आहे। ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे आले त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटत असतात, मात्र यावेळेस तसं होणार नाही। बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव सरकार यादीतून काढणार आहे, कारण आतापर्यंत 2 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांचं नाव काढलेलं आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव सरकार यादीतून काढणार असून त्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता देखील बघायला मिळत आहे। मग आता तुम्हाला जर हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे पण करावी लागतील। जर ही 2 कामे केले तर नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि 2000 रुपये नाही तर एखाद्या वेळेस तुम्हाला 4000 रुपयांचा देखील हप्ता भेटू शकतो। पण आता ही प्रत्येक शेतकऱ्याला 2 कामे करावीच लागणार आहेत। जे कोणी करणार नाही त्यांचा हप्ता कायमचा बंद करण्यात येईल। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी नेमके पैसे कसे वाटप होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातून वाटप होणार आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार ती लिस्ट आणि यादी या ठिकाणी आपण पाहूयात। बघा, आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ शेतकरी मित्रांनो बघा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। नमो शेतकरी योजनेची तशी अपडेटच आता या ठिकाणी आलेली आहे। ते स्पष्टपणे सरकारने आता डायरेक्ट सांगितलेलं पण आहे। सांगितलं आहे की आता नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत, ते पण 2000 रुपयांचा हप्ता येणार आहे। पण काही शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याची राज्य सरकारकडून खुशखबर आलेली आहे। ते बघा, स्पष्टपणे सांगितलं आहे काही शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळेल, पण काही शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा हप्ता देण्यात येणार असं इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे। म्हणजे आता शेतकरी मित्रांनो बघा, यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना जास्त रक्कम भेटणार आहे। पण आता सरकार 2000 ऐवजी 4000 रुपयांचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना देणार आहे व 2000 ऐवजी 4000 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामं करावी लागतील जेणेकरून आपल्याला पण 2000 ऐवजी 4000 रुपयांच्या हप्त्याची रक्कम भेटेल। मग आता जी कामे करावी लागणार आहेत ती माहिती तुम्हाला पुढे देणार आहे। जर तुम्ही ती कामे केली ना, तुमचे 3 मोठे फायदे होणार आहेत। कोणता पहिला फायदा होणार आहे, तुम्हाला पण 2000 ऐवजी 4000 रुपयांचा हप्ता भेटू शकतो। एवढंच नाही तर तुमचं पण नाव यादीत पहिल्या स्वरूपात येईल आणि तुम्हाला पण
2,000 रुपये सर्वात आधी भेटतील। यादीमध्ये पहिलं नाव तुमचं आल्यामुळे तुम्हाला सर्वात आधी देखील हप्ता भेटू शकतो जर तुम्ही ती 2 कामे केली तर। आणि त्यानंतर तुमचा अजून एक फायदा होणार आहे, तुमची योजना ही सुरूच राहणार आहे, तुमची योजना कधीच बंद होणार नाही आणि इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होत राहणार आहेत। त्यामुळे हे सर्व फायदे तुमचे होणार आहेत। त्यासाठी आजच किंवा उद्यापर्यंत ती 2 कामे करून घ्या, म्हणजे तुम्हाला पण सरकारकडून जास्त हप्त्याची रक्कम मिळेल आणि इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील। मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची ती पण माहिती आपण पुढे बघणार आहोत। मात्र एक चिंताजनक बातमी आहे, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे सरकारच्या त्या कडक नियमामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता आता बंद होण्याची शक्यता आहे। जर तुमच्याकडून ह्या चुका झाल्या, जर या चुका तुम्ही चुकून सुद्धा तुमच्याकडून घडलेल्या असल्या तर खूपच अवघड होऊ शकतं। तुमचा हप्ता बंद होईल आणि नमोचाच हप्ता बंद होणार नाही तर पीएम किसानचा पण हप्ता बंद होईल आणि येणारे वर्षाचे जे 12,000 रुपये सरकार तुमच्या बँक खात्यावरती जमा करत असतं हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाहीत। मग तुमची खूप मोठी चिंता वाढू शकते। मग आता हे पैसे कसे मिळणार आणि मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागणार, त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। तर या ठिकाणी बघा, आता सरकारने महत्त्वाचा संदेश दिलेला असून ती काय माहिती सांगितलेली आहे ती आता आपण जाणून घेऊयात। या ठिकाणी बघा, सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे की आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार। आता आम्ही पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणार आहोत। म्हणजे बघा, आता ही जी काय रक्कम तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे ही डायरेक्ट डीबीटीतून येणार आहे। आणि पुढे सांगितलं आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2,000 रुपयांचा हप्ता टाकला, त्यामुळे शेतकरी खुश झाले, शेतकऱ्यांना काही मदत झाली। त्यानंतर लगेच आता नमो शेतकरी योजनेबाबत घोषणा झाली आहे। सरकारला माहिती आहे निवडणुकीची वेळ आहे, शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही, त्यामुळे सरकारने आता एकदम काहींना 4,000 रुपये देण्याबाबतचा देखील निर्णय आता ठरवलेला आहे। जर तुम्हाला ही 4,000 रुपये पाहिजे असतील तर ही 2 कामे करावीच लागणार आहे, जेणेकरून 2,000 ऐवजी तुमच्या पण बँक खात्यात 4,000 रुपयांचा हप्ता 100% जमा होऊ शकतो। मग आता त्यासाठी कोणती कामे करायची ती पण माहिती आपण बघणार आहोत। मात्र त्यापूर्वी सरकारने पुढे सांगितलं आहे की आता काळजी करत बसू नका, सर्व पैसे बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची घोषणा आता जाहीर झालेली आहे। बघा, आता सरकार कशा पद्धतीने पैसे देणार आहे आणि नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होऊ शकतात ती देखील माहिती एक अंदाजेप्रमाणे आता आलेली आहे। सूत्रांकडून देखील आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा जाहीर झालेली आहे। तर बघा, या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला असून आता नेमके पैसे कधीपर्यंत आणि कशा स्वरूपात वाटप होणार ती यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता स्पष्ट एक यादी आपल्याला बघायला मिळत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी आता हेच असतात जे पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्रातून पात्र ठरलेले आहेत। त्यामुळे आता पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची पुढील प्रक्रिया सुरू होते। या प्रक्रियेत सर्वप्रथम पीएम किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली जाते। तर आता ही यादी मागवली जात असून यादीमध्ये काय सरकार आता सर्व शेतकऱ्यांचं नाव घेणार नाही। गेल्या वेळेस ज्यांना हप्ता भेटला त्यांना यावेळेस हप्ता भेटणार नाही, बऱ्याच जणांचा हप्ता बंद होणार आहे। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे लवकर केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार नाहीत असं देखील म्हणणं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जी 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत ती माहिती आपण पुढे सांगणारच आहोत। यादीमध्ये पुढे सांगितलं आहे की आता ही जी यादी सरकार बनवत आहे ही यादी आता प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांसाठी आता मोठी आवश्यक असणारी निधी सरकारच्या माध्यमातून रक्कम जाहीर होत असते। आता यावेळेस कोट्यावधी रुपये मंजुरीला सरकारने टाकलेले असून कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। म्हणजे आता शेतकऱ्यांना गेल्या वेळेस 1,900 ते 1,800 कोटींच्या आसपासचा निधी सरकारने खात्यात डीबीटीतून दिला। म्हणजे तिकडून पैसे वाटपासाठी डीबीटी बटन दाबलं आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी स्वरूपात हे पैसे जमा झाले। मग आता यावेळेस काय होणार आहे, सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट डीबीटीची घोषणा पूर्ण होणार आहे आणि डीबीटीतून डायरेक्ट शेतकऱ्यांना आता पूर्ण पैसे मिळणार आहेत। आता या ठिकाणी बघा, तिकडून बटन दाबल्यानंतर 20 ते 25 मिनिटांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्हाला 2,000 रुपयांचा हप्ता भेटेल आणि सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली तर 4,000 रुपयांचा हप्ता हा 100% तुम्हाला येणारच आहे। तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला, आता पैसे वाटप नेमकं सरकार कधीपासून करण्याची शक्यता आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमवणार, कोणत्या शेतकऱ्यांना सरकार पैसे देणार नाही, आता ती देखील यादी आणि लिस्ट या ठिकाणी आपण बघूयात।
तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। या ठिकाणी सरकारने आता मोठी घोषणा केलेली असून सर्व खात्यामध्ये हे पूर्ण पैसे आता जमा होतील। या ठिकाणी बघा सरकारने मोठी घोषणा करत शेतकरी आता खुश केलेले आहेत। या ठिकाणी 2,000 रुपये मंजूर करताच 4,000 रुपये देखील शेतकऱ्यांसाठी मंजूर केले असल्यामुळे शेतकरी आता खुश झालेले आहेत। या ठिकाणी बघा पैसे वाटप होण्यापूर्वी सरकार आता अनुदानाचे पण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यासाठी आता प्रयत्न करत आहे आणि 58,000 शेतकऱ्यांची यादी मंजूर केलेली असून त्या शेतकऱ्यांना 75 कोटी रुपये वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। या ठिकाणी बघा ही माहिती मी सांगत नाही तर या ठिकाणी पेपरवरती देखील आलेली आहे आणि तीच माहिती तुम्हाला मागच्या काही मिनिटांपासून सांगत आलेलो आहे। तर या ठिकाणी बघा पुढे सांगितलं आहे की 89 कोटी 21 लाखांचे अनुदान मंजूर झालेले आहे। ज्यांना नमो शेतकरीचा हप्ता भेटत असतो त्यांना या अनुदानाचे पण पैसे 100% भेटणार आहेत। तर इकडे बघा शासन स्तरावरून तालुक्यात 72,885 बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे 89 कोटी 21 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झालेले आहे। आता नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता भेटणारच, मात्र त्यापूर्वी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 62,586 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यासाठी सुरू होत्या। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती 82 कोटी 10,57,763 रुपये वर्ग झाले होते। त्यापैकी 58,120 शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवार 25 नोव्हेंबर पर्यंत सुमारे 75 कोटी 22,915 रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत। यामुळे सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे। म्हणजे आता बघा अनुदान 10,000 रुपयांचं वाटप होत आहे आणि हे तुम्हाला पण भेटणार आहे। यामध्ये बघा कोणते तालुके आहेत, पहिला तालुका मुक्ताईनगर आहे, त्यानंतरचा तालुका पाचोरा आहे, त्यानंतर जामनेर, त्यानंतर रावेर या तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकरी आता खुश होऊ शकतो। त्यानंतर इकडे बघा आता जळगाव जिल्ह्याचं नाव पण सरकारने यादीत घेतलेलं असून याही ठिकाणी पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती सोडण्यात येणार आहे, बँक खात्यावरती पूर्णपणे आता टाकण्यात येणार आहे। तर चला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या टायमिंगला जमा होणार, किती वाजून किती मिनिटाला जमा होण्याची एक शक्यता आहे ती माहिती पण तुम्हाला देणार आहे। मात्र त्यापूर्वी कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती तुम्हाला देतो, कारण ही जर 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यावरती हे नमो शेतकरी योजनेचे जे काय 2,000 रुपये असतील, काहींना 4,000 रुपये मिळणारे असतील, ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाही। तर चला आता कोणती कामे करावी लागणार आहेत ती माहिती तुम्हाला 1 मिनिटामध्ये लगेच सांगून टाकतो। तर इकडे बघा आता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते काम म्हणजे फार्मर आयडी। सरकार वारंवार सांगत आहे की शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावी, कारण की आता ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांना आता हप्ता वाटपाला सुरुवात होत असून डायरेक्ट डेबिट येतून त्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा करण्यात येणार आहेत। त्यांना 2,000 किंवा 4,000 रुपयांचा देखील पूर्ण हप्ता दिला जाईल। हे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे। जर फार्मर आयडी नसेल तर कायमचा हप्ता तुमचा बंद केला जाईल आणि तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, हे देखील गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे। त्यानंतरचं दुसरं काम ई-केवायसी चं करायचं आहे। या ठिकाणी बघा ई-केवायसी ची देखील घोषणा होणार असून ई-केवायसी चं देखील काम आपल्याला करावं लागणार आहे। आता ई-केवायसी ची देखील प्रोसेस करण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सीएससी केंद्रावरती जावं लागेल। सीएससी केंद्रावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्या सरांना सांगायचं आहे की आमची ई-केवायसी केलेली नाही, आम्हाला ई-केवायसी करायची आहे। मग थोड्याफार रकमेमध्ये तुमची ई-केवायसी होऊन जाईल आणि तिकडून पैसे टाकलेले 10 ते 15 मिनिटात तुमच्या बँक खात्यात जमा होतील। ज्यावेळेस तिकडून बटन दबेल त्यावेळेस 15 ते 20 मिनिटात पैसे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती येत असतात आणि यावेळेस पण त्याच स्वरूपात येणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची तुम्हाला कसलीच गरज पडणार नाही आणि चिंता देखील पडणार नाही। तर चला आता नेमके पैसे नेमके कधी जमा होणार आहेत, किती वाजून किती मिनिटाला जमा होण्याची एक शक्यता आहे आणि सरकार किती तारखेला हा हप्ता देणार आहे, आता ती माहिती तुम्हाला एकदम क्लिअर मध्ये 1 मिनिटात सांगणार आहे। आता राहिलेला फक्त थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघा या ठिकाणी आता एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून पूर्ण रक्कम जाहीर होत असून शेतकरी मित्रांनो आता खरी शेवटची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता दरवेळेस एका अंतरामध्ये दिला जातो, म्हणजेच की पीएम किसान योजनेचे पैसे भेटल्यानंतर 1 महिन्यामध्ये नमोचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना भेटत असतात। मग आता सध्या स्थितीला पीएम किसानचे पैसे भेटून 1 महिना होतच आला आहे असं देखील आपण बोलू शकतो। तर इकडे बघा आता तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरीचे पैसे देखील पुढच्या 5 ते 6 दिवसापर्यंत मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर 15 डिसेंबरच्या आसपास किंवा 15 डिसेंबरच्या एकदम अगोदर तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पूर्ण 2,000 रुपये जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करायची नाही आणि त्यातली त्यात आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा, मोबाईल नंबरशी लिंक करा, जेणेकरून तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही। तिकडून पैसे पाठवल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होतील। तर अशाच एकदम महत्त्वाच्या आणि खरोखर अपडेटसाठी आताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला
अशीच एकदम व्यवस्थितपणे खरोखर अपडेट आपल्या चॅनेलवरती बघायला मिळेल. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.